बीडमध्ये ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबियांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची ज्ञानेश्वरी मुंडेंनी मागणी केली आहे, तर पोलिसांकडून आरोपींविरोधात कारवाई होत नसल्याने मुंडे कुटुंबीय हे आक्रमक झालेत। 18 महिन्यांपासून आरोपींना अटक होत नसल्याने मुंडे कुटुंबियांनी आक्रोश व्यक्त केलाय। ज्ञानेश्वरी मुंडे, महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत, आई वडील आणि मुलं हे सर्वजण आक्रमक झालेले आहेत। 18 महिन्यांपासून आरोपींना अटक होत नसल्याने महादेव मुंडे यांचे कुटुंबीय हे आक्रमक झालेले आहे। बीडमध्ये ज्ञानेश्वरी मुंडे आणि कुटुंबियांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर 18 महिन्यांपासून आरोपी सापडत नाहीयेत, त्यामुळे कुठेतरी संघर्षाची भूमिका आता बघायला मिळते। आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि त्यानंतर आता आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं कळतंय। नक्कीच परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा 18 महिन्यापूर्वी खून झाला आणि त्यानंतर पासून गुन्हा दाखल झाल्यापासून या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत, परंतु आरोपी मात्र अद्याप अटक झालेले नाहीत। गंभीर बाब म्हणजे या प्रकरणाच्या तपासासाठी आतापर्यंत 7 ते 8 अधिकारी बदलण्यात आले आहेत, तरी देखील यामध्ये आरोपी अटक करण्यात पोलिसांना अपयश आलंय। बीडमध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पदभार स्वीकारल्यापासून या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिलं होतं, परंतु अद्याप त्यात म्हणावी अशी प्रगती झाली नसल्याचा आरोप मुंडे कुटुंबियांचा आहे। आणि याच प्रश्नावर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी 8 दिवसापूर्वी आत्मदहनाचा इशारा दिला होता। त्यानंतर त्याची मुदत आज संपत असल्यानं पोलीस दल देखील सतर्क होतं आणि ठरल्याप्रमाणे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि हा सगळा प्रकार जो आहे तो टळला। परंतु मुंडे कुटुंबियाची जी मागणी आहे आता ती कशी पूर्ण होणार आणि पोलीस या सगळ्या तपासाला गती कशी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी। तर ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आत्मदहनाचा प्रयत्न गेलेला आहे। गेल्या 18 महिन्यांपासून महादेव मुंडे यांची हत्या करणारे मारेकरी अद्याप सुद्धा सापडलेले नाहीत आणि त्यामुळे न्यायासाठी सगळीकडून त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे।